राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर चौकशी समिती स्थापन झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मूर्तिकार राम सुतार आणि अनिल सुतार यांच्याशीही चर्चा केली। पुतळा नेमका कोणत्या कारणांमुळे कोसळला, कोणत्या त्रुटी समोर आल्या, शिवाय पुतळा बनवताना कोणती खबरदारी घ्यायला हवी होती, या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी शिल्पकार अनिल सुतार यांच्याशी केलेली ही खास बातचीत। आपण आलेलो आहोत दिल्लीमध्ये नोएडा या ठिकाणी की जिथे मोठं वर्कशॉप आहे राम सुतारजी आणि अनिल सुतारजी यांचं, आणि त्यांनी हे 3 महत्त्वाचे जे ड्रीम प्रोजेक्ट असं म्हणता येतील, देशातला सर्वात मोठा पुतळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा बनवलेला आहे, अनिल सुतार आणि राम सुतार यांनी बनवलेला आहे। दुसरा म्हणजे की इंदू मिलचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचासुद्धा पुतळा तेच बनवत आहेत। आणि तिसरं म्हणजे की अरबी समुद्रामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे तो सुद्धा अनिल सुतार आणि राम सुतारजीच बनवत आहेत। आपण त्यांच्याच या वर्कशॉपमध्ये आलेलो आहोत आणि हे 3ही पुतळे आपल्याला इथं जर छोटे दिसले असतील तरी बाहेर मात्र आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी 500पेक्षा जास्त एवढ्या उंचीचा फुटाचा आपण पुतळा बनवलेला आहे। मला सांगा की हे बनवताना पहिलं तर तुमचा काय अनुभव आला? सुरुवातीपासून वडिलांची इच्छा होती की जगातला सगळ्यात मोठा पुतळा बनवावा, आणि देवकृपेने सांगा म्हणाल तर मोदीजींनी म्हणजे प्राईम मिनिस्टर मोदीजींनी जो आपला पुतळा सरदार पटेल यांचा जो सिलेक्ट केला तो आपला सिलेक्ट केला की चांगला उत्तम पोज आहे, सरदार पटेल तसे दिसतात असं त्यांचा आमचा सिलेक्ट केला आणि त्यानुसार आम्हाला काम ते मिळालं। आता पूर्वीपासून वडिलांनी खूप मोठे मोठे पुतळे केले, कॉन्क्रीटचे केले होते, पण आता जेव्हा प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांनी जेव्हा इतका मोठा पुतळा केला तर आम्हाला खूप आनंद झाला की आपल्या हातून हा घडतोय आणि सक्सेसफुली बनवले गेला आणि तो लावले सुद्धा गेला 2018मध्ये। आणि त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट केले गेले बाबासाहेब आंबेडकरांचा जो इंदू मिलला जो पुतळा होतोय त्यासाठी पण आपलं डिझाईन सिलेक्ट झालं होतं आणि आपल्यालाच आता त्यांनी ते बनवायला पिंड दिलं आहे। बरं, म्हणजे की आता हे जे पाठीमाग आपण पाहतोय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिलला 350 फुटाचा पुतळा, पण सेम हाच बनणार जी हाच बनणार। आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय की हुबेहूब हाच पुतळा असणार आहे, म्हणजे की चेहऱ्यावरचे हावभाव, त्याचबरोबर हातामध्ये घेतलेलं कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक आणि चष्मा आणि संपूर्ण रचना जी आहे ती अशी असणार। हा किती फुटचा असणार आहे? कुठला? हा 350 फुटाचा असणार। 350 फुटाचा, हो हो। आणि खाली 100 फुटाची बिल्डिंग आहे चबुतऱ्यासारखी, मग टोटल हाईट ही 450 फूट होईल। अच्छा, 450 फूट। जी जी। आणि सरदार वल्लभभाई सरदार पटेल यांचा पुतळा 182 मीटर्स आहे, जे 522 फूट उंच पुतळा आहे आणि 85 फीटची खाली बिल्डिंग आहे। बरं जी। आणि तिसरा जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बनणार आहे 600 फुटाचा। बरं, त्याच्यातलं 200 फुटाचं खालची बिल्डिंग असणार आहे आणि त्याच्यावर 400 फुटाचा पुतळा असणार आहे। बरं, अच्छा। परंतु मला एक सांगा की एवढे तुम्ही मोठे मोठे पुतळे बनवतायत, शेकडो फुटाचे, म्हणजे त्याच्या खाली कोणता चाललेला नाही आहे, परंतु हे बनवताना कशा पद्धतीचं वापर केलं जातं, मटेरियल कसं वापरलं जातं? कारण आताची ताजी घटना आहे आणि त्याच्यावरच मला यायचं आहे। तुम्हाला सुद्धा बोलवलं होतं मुख्यमंत्र्यांनी, तुम्ही काय ऑब्झर्व केलेलं या घटनेबद्दल की सिंधुदुर्गच्या घटनेबद्दल? म्हणजे जे फोटो मला बघायला मिळाले त्याच्यात मूर्ती तर तुटलीच आहेत, पण त्याच्यात जे लोखंड निघालं मधून ते बरंच गंजलेलं होतं आणि त्याचं वेल्डिंग पण योग्य नव्हतं, म्हणजे टॅक वेल्डिंग केलं होतं, पूर्ण सॉलिड वेल्डिंग पण नाही त्याच्यामध्ये, आणि गंजलेले दिसले मला फोटोमध्ये, गंजलेलं लोखंड दिसलं। असं मोठे पुतळे करताना काय असतं की आपण प्रॉपरली त्याचं स्ट्रक्चरमध्ये डिझाईन करायला पाहिजे, आणि हे बघताना की समुद्रकाठी आहे तर त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टील 304 वापरलं तर त्याला गंज लागत नाही, आणि जे मेटल पण जे समुद्रकिनारी वापरले जायला पाहिजे ते C903 असतं, ज्याच्यामध्ये 88% कॉपर असतं, 8% टिन असतं आणि 4% झिंक असतं, आणि हेच मेटल सरदार पटेलच्या मूर्तीला पण वापरलं गेलं आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी मूर्ती आहे त्याला पण तेच वापरतोय आपण, कारण ते मटेरियल हार्ड असतं, त्याच्या वाऱ्याचा जास्त प्रेशर पडत नाही किंवा त्याचे इफेक्ट होत नाही, आणि स्टेनलेस स्टीलचं असल्यामुळे मधलं स्ट्रक्चर तर त्याला गंज लागणार नाही, मग त्याची लाईफ आणखीन जास्त होईल। परंतु जे सांगितलं जातं की वारं ज्या स्पीडनं आलं होतं, वेगात आलं होतं, आणि त्यामुळे पुतळ्याची अशी अवस्था झाली होती, वाऱ्याचा परिणाम होऊ शकतो का याला? होऊ शकतो, कारण मोठ्या पुतळ्यांना वर वारा पुष्कळ लागतो, पण हा म्हणजे खूप जास्त उंच नव्हता तसा पुतळा, म्हणजे समुद्रकाठी असला जरी, पण काय आहे की तिथे हे बघितलं मी जे फोटो मिळाले ते पायाच्या इथे जे तुटलं आहे त्यात नुसते 2 अँगलच दिसले मला,
मग साधारण 2 इंच बाय 2 इंचाचे अँगल 2 पायातून निघतात ते, आणि 2 बारीक पाय असले आणि त्याच्यावर इतकी मोठी बॉडी असते, वर लोखंड जास्त लागले गेलं, त्याचं वजन वाढलं, तर हळूहळू त्याला वाक गेला असेल आणि तो एक पडला मग पुतळा. बरोबर. अच्छा. परंतु मग पाय जो आहेत किंवा तिथे कशी रचना असायला पाहिजे? त्याच्यामध्ये लोखंड आणखीन असायला पाहिजे होतं आणि कमरेपर्यंत कॉन्क्रीट भरायला पाहिजे होतं त्या स्टॅच्यूमध्ये. बर त्याच्याने त्याला मजबूती आली असती आणि त्याला वागता नसता आलं आणि तो उभा राहिला असता पुतळा. बर. आता उदाहरण दाखवत आपण हा पुतळा घेऊयात, जी. म्हणजे की जो आता अरबी समुद्रामध्ये उभारला जाणार आहे, याची रचना कशी आहे? म्हणजे याच्यामध्ये की- कसं आहे की हे जे दिलंय ना, हा. याच्यामध्ये एक मोठा सपोर्ट आहे. बर म्हणजे तो सपोर्ट, आणि पायामध्ये पाय कमी आहे, मग पायाचा सपोर्ट आणि दुसऱ्या पायाचा सपोर्ट घेऊन याच्यामध्ये एक मोठा फ्रेमवर्क आहे. बर त्या फ्रेमवर्कवरून हा घोड्याचा मान आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, आणि त्याच्यातून कॅन्टिलेवर करून हे पाय काढलेले आहेत. अच्छा. तर त्याच्यामध्ये स्टील स्ट्रक्चर अशी रचना होणार आहे की पूर्ण बॉक्ससारखा एक मोठा असणार आहे, आणि त्याच्यातून हे सगळे सपोर्ट्स निघणार आहे, ज्याच्यातून सगळं बरोबर. तोलले जाईल सगळं. अच्छा. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची पुन्हा प्रकृती, पुन्हा नंतर घोडा, आणि याचं जे वजन असणार आहे ते मग या आधारे पेलता येऊ जी शकते का? जी, आणि शिवाय हे सपोर्ट आहे त्याला. बर. अच्छा. म्हणजे की या सगळ्या गोष्टी विचारात घ्यावा घ्यावं लागतं. आता जर हा पुतळा आहे, हो. आता आम्ही कुठेतरी प्रपोज केलेला होता, याच्यात 2 पाय आहेत बरं. आणि पाठीमागे शाल दाखवलेली आहे. ओके. आपण नीट बघू शकता की हा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे, आणि एक इथे शॉल जी वर असते ती शॉल खालपर्यंत आणली, म्हणजे हे 3 पॉईंट झाले ज्याच्यावर मूर्ती पूर्ण टिकणार आहे. बर. अच्छा. एक काळ असा होता की या पुतळ्याच्या ठिकाणी समजा असा पुतळा केला तर काय होईल, हे त्यावेळेसचं मॉडेल केलेलं आहे. बरं. तर प्रत्येक मूर्ती बनवताना हे मला लक्षात ठेवायला पाहिजे की हा एक सपोर्ट पाहिजे मला, हा सपोर्ट आहे. हा शाल. सपोर्ट आहे. बरं. आणि हे पण सपोर्ट आहे. म्हणजे कुठलीही 3 पायावर जी वस्तू असते ती खूप स्टेबल असते, बर. मग ती हलणारच नाही. बरोबर आहे. अच्छा. तर ते त्या दृष्टीने हे 3 सपोर्ट्स ठेवलेले आहे, बर. आणि मग त्याच्यावर हा पूर्ण मूर्तीचा भार येतो त्याच्यावर. बरोबर. बिलकुल. ट्रायपॉड टाईप जर असेल हो, हो. तर मग ते, परंतु याच्यावर मग वातावरणाचा काय परिणाम होतो का? कारण संसदेमधलं महात्मा गांधीचा पुतळा आपण बनवलेला हो, आहे, हो. आणि दिल्लीतलं वातावरण जे असतं एक्स्ट्रीम असतं, म्हणजे की अतिशय ऊन असतं आणि अतिशय थंडी असते. मग अशा वातावरणामध्ये सुद्धा पुतळा टिकावून काय वापरलं जातं? नाही, ब्रॉन्झ सगळ्यात योग्य मटेरियल आहे. बरं. आता त्याच्यामध्ये 2 ब्रॉन्झ असतात. एक LTB2 म्हणून असतं, ज्याच्यात 85% कॉपर असतं, 5% टिन असतं, 5% झिंक असतं आणि 5% लेड असतं. आणि आता मोठे पुतळे ज्याच्यावर वाऱ्याचा खूप जोर पडणार आहे त्यासाठी रेकमेंड केलं जातं 903, ज्याच्यामध्ये 88% कॉपर आहे, 8% टिन आहे आणि 4% झिंक आहे. ते हार्ड मटेरियल आहे. आणि ब्रॉन्झ LTB2 सॉफ्ट आहे, म्हणजे फिनिशिंगसाठी वगैरे. तर जे 100 फुटापर्यंत पुतळे आहे ते आपण LTB2 मध्ये करू शकतो. त्याच्यावर उंच असेल तर रेकमेंडेड आहे की 903 वापरावं. तुम्ही खूपच टेक्निकल आणि या गोष्टी आहेत, आणि तांत्रिक शिल्पकार असून सुद्धा मटेरियल कसं असावं, काय असावं, म्हणजे की इंजिनियरचं काम पण तुम्हीच करताय. हो, कारण मी एक आर्किटेक्ट सुद्धा आहे, क्वालिफाईड आर्किटेक्ट. आणि आर्किटेक्ट जेव्हा माणूस होतो त्याला इंजिनिअरिंगचं नॉलेज पण असतं, आणि मी एक मूर्तिकार पण असल्यामुळे इथले सगळे टेक्निक जे आम्हाला माहिती आहे, एक मेटलर्जिस्ट म्हणा की एक आर्टिस्ट म्हणा, ते सगळं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि ते म्हणजे वडिलांकडून सगळं शिकायला मिळालं, तर म्हणून मग ते. पण हे कॉम्बिनेशनचा फायदा जो आहे ना तो येतो, आणि तेव्हा मग अशा मोठ्या कलाकृती निर्माण होतात. हो, हो. अच्छा. परंतु मग आत्ताची जी घटना घडली सिंधुदुर्गमधली, तर त्यावेळेस कालावधी हा कमी देण्यात आला होता का त्यांना हे बनवण्यासाठी, उभारण्यासाठी, आणि मटेरियल जे होतं ते लो क्वालिटीचं मटेरियल होतं का? लोखंड मला तसं वाटतं. बाकी ब्रॉन्झ तर कदाचित चांगलंच केलं असेल त्यांनी. आणि लोखंडच मला मेन वाटलं फोटो बघून, की गंजलेलं आहे. नटबोल्ट पण मी आज वाचत होतो, नटबोल्ट पण गंजलेले आहेत. तर त्याच्यामुळे पण नटबोल्ट समजा गंजलेले असले तर पायापासून तो निघाला असता. आणि वरचे जे जॉईंट्स आहेत ते वीक असल्यामुळे, आणि पूर्ण लोड पूर्ण बॉडीचा जो वजन आहे आणि 2 पायावर ठेवला तर ते कमी वाटतं. म्हणजे इतकं वजन जे आहे ते तोलणं 2 अँगलवर, ते त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो ढासळला पडतो. बरोबर आहे. परंतु हे बनवताना कोणती खबरदारी घ्यायची असते? म्हणजे की त्या पुतळ्याचे पण तुम्हाला माहित आहेत की काय झालं होतं, आणि हा पुतळा पण, म्हणजे की जॉईंट हे प्रत्येक ठिकाणी असतं का? जॉईंट असतात ना, कारण इतका मोठा पुतळा एकाच वेळ आपल्याला कास्टिंग नाही करता येत.
बरं. तर लहान लहान तुकडे करून आम्ही जे करतो ते 5 फूट बाय 6 फूटचे तुकडे कास्टिंग करतो आणि मग जोडतो. बरेचसे लोकांकडे फॅसिलिटी नसल्यामुळे ते 2-2 फूट 3-3 फुटाचे बनवून लावतात. त्या वेल्डिंग जॉईंट्स जास्त येतात. आमच्या याच्यात वेल्डिंग जॉईंट्स कमी येतात. आम्ही आतमधून आणि बाहेरून सुद्धा वेल्ड करतो. आम्ही तिथे इंडिया टी व्हीने पण एक रिपोर्ट केला होता. तिथल्या काही लोकांचं हे म्हणणं होतं की एक हात जो होता तो निखळला होता. त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतं की म्हणजे की हे जॉईंट करताना सुद्धा काही खबरदारी घेणं गरजेचं आहे का, आणि त्याच्यामुळं सुद्धा अशा घटना होऊ शकतात का कोसळण्याच्या? आम्ही एक पुतळा केला याचा केम्पेगौडाचा. बरं. तर त्याच्यामध्ये हात जो असा होता त्याच्यात आम्ही सगळं लोखंड टाकल्यानंतर सुद्धा मी छातीपासून एक केबल टाकली त्याच्यामध्ये. हां हां. एक केबल टाकली आहे म्हणजे बायचान्स कधी समजा कुठे फेल झालं स्ट्रक्चर तो हात खाली नाही पडणार, तो लटकून राहील तिथे. बरं. अच्छा. तर हे म्हणजे पर्याय लगेच त्याला मी मुद्दाम लावलं ते. कारण काय म्हणजे बायचान्स अर्थक्वेक आला काही आला तर म्हणजे काही जॉईंट समजा निघाले बरं तर तो खाली नको पडायला, तो असं लटकून राहायला पाहिजे. बरं. तर त्या पद्धतीने मी आंबेडकरांचा जो 125 फुटाचा पुतळा केला हैदराबाद त्याला पण, आणि शिवाय केम्पेगौडाच्या स्टॅच्यूमध्ये मी केबल टाकलेली आहे 1 इंचाची केबल, ज्याच्याने तो पूर्ण सांभाळून राहील हात. बरं. अरे वा. म्हणजे की खूप बारकाईने तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि काम कसं असावं हां. हे एक चांगली गोष्ट आहे. परंतु मग हे एवढं सगळं करताना म्हणजे जे तुम्ही जे सांगितलं मटेरियल कसं वापरायला पाहिजे, काय वापरायला पाहिजे होतं, हे मटेरियल जर वापरलं तर साधारणतः किती वर्ष माझ्या दृष्टीने 500 वर्षापेक्षा जास्तच राहील. इथे लोक म्हणतात की 500 वर्षामध्ये गॅरंटी द्या, पण ब्रॉन्झचं जे नेचर आहे ते हजारो वर्ष त्याची लाईफ आहे. कुठलीही नुसतं ब्रॉन्झचा तुकडा कुठे तुम्ही समुद्रात टाकून दिला किंवा मातीमध्ये टाकून दिला तर तुम्हाला आठवत असेल मोहनजोदारोमध्ये जे डान्सिंग फिगर म्हणून एक गर्लचं स्टॅच्यू मिळाला छोटा 4 इंचाचाच आहे, पण तो ब्रॉन्झचा आहे. तो 5000 वर्ष जुना आहे. त्याला मातीत दाबले 5000 वर्ष होऊन गेलं, त्याला काहीच नाही झालं, आज पण इंटॅक्ट आहे तो. तर ब्रॉन्झ असं मटेरियल आहे. पूर्वीच्या काळी ब्रॉन्झचे नाणे सुद्धा असायचे किंवा जुने पुतळे सुद्धा भेटले आहेत इजिप्तमध्ये, ग्रीसमध्ये. तर त्यांची लाईफ खूप जास्त आहे, म्हणून ब्रॉन्झचे पुतळे सगळीकडे बनवले जातात. आजच्या काळात सुद्धा चायनाला गेलात काय, हाँगकाँगला गेलात काय, कुठेही ब्रॉन्झचेच पुतळे मोठे मोठे बनवतात. आणि म्हणून आता सरदार पटेल साहेबांचा पुतळा, आंबेडकर साहेबांचा पुतळा किंवा इतर आपण पुतळे जे बनवतोय ते सगळे ब्रॉन्झचेच बनवतात. परंतु मला आणखीन एक यायचं की फाउंडेशन जे आहे ते किती मजबूत असायला पाहिजे, कारण काही लोकांचं म्हणणं होतं की फाउंडेशन सुद्धा वीक होतं या ठिकाणी. मला नाही वाटत फाउंडेशन वीक आहे, कारण फाउंडेशन जे फोटोमध्ये दिसतं ते एकदम इंटॅक्ट आहे आणि पायाच्या गुडघ्याजवळून ते मूर्ती तुटली आहे. पण फाउंडेशन खूप गरजेचं आहे, कारण तिथे सॉईल कशी आहे, प्रत्येक ठिकाणी जिथे मूर्ती बनते तिथे सॉईल आपण चेक करतो, त्याची बेअरिंग कॅपॅसिटी किती आहे, खाली खडक आहे का काय आहे, म्हणजे त्याच्याने किती सॉलिडिफाय होईल. जेव्हा सरदार पटेलांचा पुतळा झाला तिथे खूप मस्त रॉक मिळाला, तर त्यांनी एक मोठा कॉन्क्रीटचा स्लॅब टाकला, त्याच्यावरच ती पूर्ण मूर्ती उभी आहे. म्हणजे की जनरली जर रॉकवर जर उभी असेल तर ती आणखीन हां, म्हणजे त्या रॉकची पण क्वालिटी वेगळी असते. काही ठिसूळ असतो, काही एकदम हार्ड असतो. तर ते सगळं बघायला पाहिजे कुठेही पुतळा. आणि जिथे रॉक नसेल तेव्हा जमीन असेल तर मग ते पाईल फाउंडेशन पण करतात. अशी पुष्कळशी वस्तू आहेत. पण आता जर त्याच ठिकाणी पुन्हा हा मोठा पुतळा उभे करायचा आहे तर मला सांगा की आत्ता जो होता त्यापेक्षा अधिक मोठा पुतळा सुद्धा उभा करता येऊ शकतो का? मला ते बघायला लागेल, जमीन कशी आहे काय आहे ते बघायला लागेल, आणि स्ट्रक्चरल इंजिनियर्सला बरोबर बसून आणि सर्वे टीमला बरोबर बसून ते तिथे जमीन कशी आहे, म्हणजे माती आहे का रॉक आहे ते बघायला लागेल. रॉक असेल तर कसा रॉक आहे, बसाल्ट रॉक आहे कुठला आहे, आणि तो किती ठोस आहे, तुकडे तर नाही आहे, त्याच्यावर बघून ते बघायला लागेल की किती मोठा आपण करू शकतो. आणि त्यात काय, जमीन जर कच्ची असेल तर पाईल फाउंडेशन करावं लागेल, जर पाईल फाउंडेशन नाही करायचं तर मग कॉन्क्रीटचा बेस बनवावा लागेल, आणि त्याच्या हिशोबाने तिथे स्टॅच्यू बनवता येईल. काय खबरदारी घ्यायला पाहिजे तिथे जर बनवायचं असेल तर? हेच खबर, म्हणजे एक तर सर्वे होणं गरजेचं आहे, स्ट्रक्चरल इंजिनियर प्रॉपर IIT सारख्या संस्थाकडून त्याला अप्रूव्ह करणं गरजेचं आहे, आणि स्टॅच्यूला जसं मी सांगितलं एक चांगला एक बेस असणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे पूर्ण पुतळा एकसारखा राहू शकतो. बरं, मला आणखीन एक विचारायचं आहे की शिल्पकाराचा, मूर्तिकाराचा अनुभव किती महत्त्वाचा असतो असे पुतळे बनवताना? म्हणजे की एक तरुण जर पुतळा बनत असेल किंवा
राम सुतारजी की ज्यांचं वय आता 100 वर्ष म्हणजे शतक पूर्ण करतायत किंवा तुम्ही असेल त्यांच्यासोबत, अनुभव किती महत्त्वाचा असतो का? टेक्निकल गोष्टी हे करून करता येतं? नाही, अनुभव असणं कधीही गरजेचं आहे. कुठल्याही फील्डमध्ये बघा, डॉक्टर असेल, हार्ट स्पेशलिस्ट असेल, आपण त्या डॉक्टरकडे जाऊ ज्याला एक्सपिरियन्स आहे आणि त्याचे जे त्यांनी ऑपरेशन्स केले ते चांगले झाले असतील, आपण त्याला प्रेफर करू. तसंच कोणी असलं, स्पेशलिस्ट असलं तर आपण का बरं बघतो, त्यांचा एक्सपिरियन्स पुष्कळ जास्त आहे. मग त्या दृष्टीने म्हणजे एक्सपिरियन्स खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण आणि जर एक्सपिरियन्स नसेल तर कमी कमी ती काळजी घ्यावी की जे दुसरे कन्सल्टंट्स असतात, प्रोफेशनल, त्यांचा म्हणजे कन्सल्टन्सी घेऊन ते स्ट्रक्चर बांधलं तर तेही होऊ शकतं. या घटनेमध्ये अनुभव कुठे कमी पडलाय असं वाटतं? आता मी आतलं स्ट्रक्चर बघून तर असंच वाटतं की म्हणजे कोणी काळजी नाही घेतली की लोखंड वापरायचं का स्टेनलेस स्टील वापरायचं, वेल्डिंग जॉईंट्स बरोबर आहेत की नाही आहे. तर त्याच्यावरून तर हेच वाटतं मला. बरोबर. परंतु आता जर पुढे बनायचं, कारण तुम्ही मुख्यमंत्र्यांशी पण भेट घेतली होती, काय चर्चा झाली पुढे? काही ते हे म्हणाले की आता हा पुतळा तुटला, खूप वाईट झालं. आता हे का बरं तुटलं पहिले आम्हाला हे कळणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी एक कमिटी 2 नेमल्या आहेत. त्यांनी मलाही सांगितलं होतं तुमचं नाव आम्ही कमिटीत ठेवू. म्हटलं नाही, मी इतक्या लांबून येऊ नाही शकणार. दुसरं, जे तज्ज्ञ म्हणजे IITचे लोक आहेत जे ते बघतील काय कशामुळे झालं, ते जास्त सायंटिफिक असणार आहे. तर त्या दृष्टीने ते कमिटीमध्ये राहिलेले जास्त योग्य आहे. आणि पुढे काही जर आमची मदत लागली, तुम्हाला काही परत पुतळा उभारायचा असेल तसाच, तर आम्ही करू शकतो. बरोबर. कारण काय की मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, कारण तुम्ही एवढे मोठे आणि महत्त्वाचे पुतळे बनवलेत आणि देशभरामधले अनेक पुतळे बनवलेले आहेत आणि ते अजून सुद्धा एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत, कोणत्या वातावरणामध्ये टिकले आहेत. तर मग अशा वेळी जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा पुतळा बनवायचा असेल तुमला, तर मग तुमच्या नावाचा किंवा अनुभवाचा का उपयोग करून घेत नाही सरकार? आम्हाला तर या पुतळ्याला लागण्याचं पण माहीत नव्हतं. तर म्हणजे कदाचित त्यांनी विचारपूस केली असती, आम्हाला एक समजा लेटर लिहिलं असतं की तुम्ही इंटरेस्टेड आहात का या पुतळ्यात, म्हणजे LOI ज्याला म्हणतात, लेटर ऑफ इंटेंट असतं का, तर कदाचित आम्ही पण भरलं असतं. पण आम्हाला त्याच्याबद्दल कळलंच नाही पहिली गोष्ट. तर म्हणून आम्ही काही त्यात भाग नाही घेतला. पण सरकारने काही ऑफर केली का तुम्हाला की आता तुम्ही? नाही, अजून तर असं काहीच नाही. बरोबर. पण तू जर विचारणा केली तर आम्ही जरूर करू. आम्हाला जर विचारलं गेलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही हा पुतळा करा, आम्ही जरूर करू. जी, आम्हाला गर्व वाटेल पुतळा करण्यासाठी. आणि मग मला एक सांग की आता हे एवढे मोठे पुतळे बनतात, पण तो मग अरबी समुद्रातला जो शिवाजी महाराजांचा पुतळा असेल तर त्याची काय ड्यू डेट काय असणार आहे, कधीपर्यंत बनेल? अजून काही माहीत नाही. कारण काय सुप्रीम कोर्टचे कदाचित मी जे ऐकलं, सुप्रीम कोर्टने काही म्हणजे NOCs पाहिजे, त्यांना क्लिअरन्सेस पाहिजे, ते मिळाले नसल्यामुळे तो थांबलाय पुतळा. मला एवढंच माहिती आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तो सुरू झाला आहे. आता आम्ही त्यातलं थर्मोकोलचं 160 फूट उंच थर्मोकोलचं ऑलरेडी कटिंग करून टाकलं आहे. 60 फूट आणि 80 फुटापर्यंत ते जोडले पण केलं आहे. आता आम्हाला लगेच आता फंड्स मिळणार आहेत, तर आम्ही ऑर्डर केलं आहे मेटल वगैरे. तर लगेच बहुतेक 15 सप्टेंबरपासून त्याची कास्टिंग सुरू होईल. अच्छा, कास्टिंग सुरू होईल. कधीपर्यंत पूर्ण होईल ते? 2 वर्ष, 2.25 वर्ष लागतील. कारण काय, मुंबईचा पावसाळा पण एक असा असतो की खूप वेळ चालतो. बाकी जेवढं काम दिल्लीत होऊ शकेल आमच्या शेडमध्ये तेवढं आम्ही करू आणि तिकडे घेऊन जाऊ आम्ही. तर मध्यंतरी आणखीन एक चर्चा अशी आली होती की जेव्हा हे तज्ज्ञांना बोलवलं होतं, विचारपूस करत होते मुख्यमंत्री, की 100 फुटापर्यंत सुद्धा त्याच ठिकाणी पुतळा उभा राहू शकतो का? आणि काय आता त्या जागा किती मोठी आहे मला माहीत नाही आहे. त्याचा कदाचित समजा पूर्ण जागा या मॉन्युमेंटसाठी किती आहे ते बघितलं, त्याच्यामध्ये त्याचा रुंदी किती लागेल आपल्याला मोठे पुतळ्या करण्यासाठी ते बघितल्यानंतर मग ते पुतळा आपण किती पण उंच करू शकतो, काही त्याच्यात हे नाही आहे. जागा किती, परिसर मोठा आहे, किती लोक येतील त्या ठिकाणी, किती बघतील, त्यासाठी ते जागा बघणं योग्य आहे. आणि गव्हर्नमेंटनी ठरवावं किती उंच करावा. आपण काय म्हणजे जेवढा होता तेवढा पण करू शकतो, मोठा पाहिजे तर मोठा पण करू शकतो, जसं गव्हर्नमेंट विचार करेल. जेव्हा हे सजेशन आलं तेव्हा सरकार विचार करते का, जेव्हा ही सूचना आली बैठकीमध्ये? आता मला माहिती आहे, मी पेपरमध्ये कुठेतरी फेसबुकवर काही वाचलं, काही जणांचं म्हणणं आहे की 100 फुटाचा पुतळा असायला पाहिजे. जर संभाजी महाराजांचा पुतळा मोशीला तुम्ही 100 फुटाचा बांधता ते, तर शिवाजी महाराजांचा 100 फूट का बरं नको, असं लोकांनी सांगितलंय. आता बघू आता कसं जमतं. धन्यवाद. आम्ही चर्चा केली, धन्यवाद. खूप बारकावे सांगितल्याबद्दल. थँक्यू. खरं तर
मराठी माणसाचं आराध्य दैवत आहे, गर्व आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळं फक्त एक पुतळा म्हणून नाही आहे, तर या पाठीमागे भावनासुद्धा आहेत. आणि अशावेळी अनुभवी शिल्पकाराच्या माध्यमातून हे पुतळा बनवणं गरजेचं आहे. जे काही बारकावे आहेत ते बारकावेसुद्धा बारकावे पाहणं हे सुद्धा गरजेचं आहे. रामराज शिंदे, NDTV, नोएडा. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.